नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असं वाटत असतानाच आता तिसऱ्या आघाडीने रणशिंग फुंकला आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा राहणार असल्याची चर्चा सुरू होती। आज याला रूप आला आहे। पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। या बैठकीत तिसऱ्या आघाडीला महाशक्ती परिवर्तन असं नावही देण्यात आलं आहे। तिसऱ्या आघाडीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे। परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। शिवसंग्रामाचे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याविषयी विचारण्यात आलं आहे। याशिवाय मनोज जरांगे पाटील, राजरत्न आंबेडकर आणि आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा सुद्धा झाली। महायुतीत असलेल्या बच्चू कडूंनी अखेर महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। कार्यक्रमात बच्चू कडूंनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची मोठी घोषणा केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्येही अमरावतीत उमेदवार देत बच्चू कडूंनी बंडाळी केली होती, मात्र आता त्यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे। तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, आता इथं आलो आहे तर महायुती सोडली असे म्हणत महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले। परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच कळू, जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही असेही त्यांनी सांगितलं। काँग्रेस आणि भाजपानेही स्वाभिमानात आयोग लागू केला नाही असा आरोप करत बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। तिसऱ्या आघाडीची मत महायुती तसंच महाविकास आघाडीसाठी निर्णायक ठरणार आहेत। तेव्हा बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचा फटका कोणाला बसतो हे विधानसभेच्या निकालातच दिसून येईल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।